सद्गुरू पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपलं चिंतन जे चाललेलं आहे ते चला आपण सारे आनंदाने जगूया. इथे सारे आनंदाने जगूया हा जो बोध आहे ना तो फार महत्त्वाचा, की फक्त मलाच आनंदी व्हायचं आहे आणि इतरांनी आनंद झाल्याने न झालं मला काही फरक पडत नाही अशी जर एखाद्याची भावना असेल तर तो त्याचं जीवन जे आहे ते संकुचित असेल. लक्षात ठेवा, विकसित जीवन जगणं किंवा पाहण्याची दृष्टी आपली जितकी व्यापक तितके आपण सहज आनंदाने अधिक जीवन जगू शकतो, अधिक आनंदाने जीवन जगू शकतो. दृष्टी व्यापक पाहिजे आणि ही दृष्टी व्यापक होण्यासाठी खरं म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शनाची गरज असते. सर्वसाधारण माणसाची दृष्टी ही संकुचित असते. त्याचं व्यक्तिमत्व जे असतं ते स्वतः पुरती की स्वतःला काय फायदा मिळेल एवढ्यापुरती या मर्यादित असतं. इतरांचा त्याच्याकडे जरा विचार नसतो. तेव्हा आनंदाने जीवन जगणं हे खरं नसतं. सर्वांना घेऊन आपण एकत्रपणे जेव्हा आनंदाने जीवन जगतो ते तो खरा आनंद असतो. म्हणून व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आपण सर्वसाधारण म्हणून एखाद्या व्यक्तीचं बोलण्याची पद्धत, तो दिसतो कसा, तो कसे कपडे घातले आहेत, असं बाह्यांगाने व्यक्तिमत्व आपण पाहत असतो. पण व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली जी भावना आहे, धारणा आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, ऐकण्याची जी पद्धत आहे किंवा पाहणं आहे, सगळं जे जीवन जगणं आहे ते व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं. म्हणून ज्यावेळेला पूर्वी महाभारत टी व्हीवर दाखवलं जायचे त्यावेळेला तो कृष्ण कसा चालायचा, अर्जुन कसा चालायचा, इतकं रुबाबात चालायचे की त्यांचं रुबाब म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं छान वाटायचं त्यावेळेला, असं आपण म्हणतो. म्हणजे व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर त्याचं चालणं, बोलणं, त्याचे कपडे, त्याची उंची, त्याचं रूप या अंगाने आपण बघत असतो. पण प्रत्येक सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने प्रगट होतं. हा बहुत लक्षात घ्या. जसं आपण घरी असू तर घरी आपण घरच्यांशी कसं बोलतो, कसं सांगतो, कसं ऐकतो किंवा काय काम करतो, तिथे जे व्यक्तिमत्व असतं तेच ऑफिसमध्ये नसतं. मग तिथे वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, कपडे कसे घालणं हे सगळं असतं तेव्हा आपण म्हणतो ते व्यक्तिमत्व तिकडे वेगळं दिसतं. कारण बाह्यांगाने जेव्हा हे व्यक्तिमत्व आपण पाहत असतो त्यावेळेला ही जी व्यक्तिमत्व ही बाह्यांगाने असल्यामुळे ती परिस्थितीनुसार बदलतात. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात, कुठेतरी सुंदर असं कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला जाताना आपले कपडे, आपलं बोलणं, चालणं तिथे आपलं व्यक्तिमत्व वेगळं असतं. आणि म्हणून हे जे व्यक्तिमत्व असा जो आपण बोध घेत असतो ते परिस्थितीनुसार व्यक्तिमत्व माणसाचं बदलत असतं. एखादा माणूस लहान मुलांबरोबर खेळताना त्याचं व्यक्तिमत्व वेगळं दिसतं, तर एखाद्याचं ज्या वेळेला तो वेगळ्या वेगळ्या परिस्थिती असतो तशी परिस्थितीनुसार व्यक्तिमत्व बदलतात. हा एक पहिला बोध लक्षात घ्या. आणि हे जे व्यक्तिमत्व सतत बदलत असतं
त्यावेळेला आपल्याला एक लक्षात ठेवायचं की परिस्थितीचं व्यक्तिमत्व म्हणजे बाह्यांगाने व्यक्तिमत्व कितीही बदललं तरी अंतरंगातला जो खास एक जे आपले व्यक्तिमत्व असतं ते मात्र तिथे आपल्या वागण्या पद्धतीने किंवा बोलण्याच्या पद्धतीमध्ये किंवा लोकांना मदत करायची की न करायची ह्या पद्धतीमध्ये ते सतत तिथे असतं. म्हणजे जो गाभा आपण म्हणतो जीवनाचा, तो जीवनाचा जीवनाचा जो गाभा आहे ना तो फार महत्त्वाचा असतो. आणि हा गाभा आपल्याला लहानपणापासून असलेल्या संस्कारातून किंवा आपण जे ज्ञान ग्रहण करतो त्या ज्ञानाच्या संस्कारातून सुरुवातीचा असलेल्या व्यक्तिमत्व गाभा जर संस्काराने वेगळ्या संस्काराने वेगळा बदलत जातो. इथे आपल्याला सावध राहायला पाहिजे. आपला मूळ गाभा हा शुद्ध असला पाहिजे. हा मूळ गाभा अतिशय सुंदर पद्धतीने जीवन जगणारा असेल तर तो कुठच्याही परिस्थितीत सगळ्यांना आनंदच देतो. ती व्यक्ती कुठे गेली तर ती बोलण्यातून, हसण्यातून, वागण्यातून, मदत करण्यातून सर्व अंगाने तिथे सर्वांना आनंदच मिळतो. म्हणून बाह्यांगाचं व्यक्तिमत्व हे दर्शनी व्यक्तिमत्व असतं, पण अंतरंगाचा जो गाभा आहे तो अंतरंगातलं दर्शन असतं. म्हणून एखादा माणूस चांगला की वाईट असं जे आपण म्हणतो ते त्याचं कर्म त्या व्यक्तिमत्वानुसार जे होतं त्या कर्मानुसार तो चांगला किंवा वाईट ठरत असतो. म्हणजे कर्म वाईट असेल तर त्याला आपण वाईट म्हणतो, कर्म चांगलं तर हो चांगला आहे, चांगलं काम करतो, अशा गोष्टी आपण पाहत असतो. म्हणून इथे विविध परिस्थितीमध्ये जरी आपली वागण्याची बोलण्याची पद्धत वेगळी असली तरी मूळ गाभा मात्र शुद्ध असला पाहिजे. आणि तो शुद्ध असला म्हणजे आपल्याला सतत आपल्या सकट सर्व सुखी व्हावेत ह्या भावात असला पाहिजे. मी फक्त सुखी होण्यास नाही, मलाच फक्त मिळालं पाहिजे असंही नाही. आपल्यालाही मिळालं पाहिजे, सर्वांना मिळालं पाहिजे हा विचार तिथे सतत असला पाहिजे. आणि त्याच्यातून आपलं हे व्यक्तिमत्व बाह्यांगाने जे जरी विविधत असली तरी त्याचंच प्रगटीकरण ते असल्यामुळे तिथे आपल्या बोलण्या वागण्यातला फरक प्रत्येक माणसाला कळत असतो आणि त्याचा काही लोकांना फायदाही होत असतो. म्हणून तिथे एखादी व्यक्ती जर सुंदर पद्धतीने जीवन जगते असं म्हणतो तर त्याच्या ठिकाणी त्याचं जे संस्कार आहेत ते संस्काराचं तिथे महत्त्व ठरतं. म्हणून हे संस्कार एक ह्या जन्माचे असतात आणि दुसरं पूर्वजन्माचे संस्कार असतात. पण पूर्वजन्माचा संस्कार हा मूळ गाभा असतो आणि त्याच्यावर परत ह्या जन्मामध्ये ह्या परिस्थितीतून माणूस जसं जसं शिकत जातो तसं त्याचं विचार करण्याची पद्धत किंवा जगाकडे पाहण्याची पद्धत, दृष्टी ही सगळी बदलत जाते. म्हणून इथे सत्संग हवा, व्यक्तिमत्वासाठी मार्गदर्शन हवं, मार्गदर्शक हवा. कारण व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आपण पाहतो की जी मॉडेल्स आहेत टी व्हीवर किंवा कसं त्यांचं मॉडेलिंग करायचं तर एक असं त्यांची चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत एक वेगळ्या पद्धतीत दाखवली जाते. ते त्यांचं खरं व्यक्तिमत्व नसतं, ते तिथे फक्त दर्शनी व्यक्तिमत्व असतं. तेवढ्यापुरते त्या जो प्रोफेशन आहे त्यांचं त्यापुरती त्यांचं ते वागणं बोलणं असतं. तिथून बाहेर बघायला की त्या नॉर्मल असतं तर नॉर्मल तसं ताट अशा अगदी बरोबर काय कॅटवॉक काय म्हणतात त्याच्यावर काय करतात तसं काही नसतं. तिथे बरोबर चालतात ते, कारण त्यांचा मूळ गाभा तिथे असतो. तो मूळ गाभा इथे दाखवण्यासाठी किंवा तिथे त्यावेळेची गरज आहे म्हणून दाखवण्यासाठी म्हणा त्या तशा वागतात. म्हणून मूळ गाभा फार महत्त्वाचा. माणूस दर्शनी किती आकर्षक असेल किंवा अनाकर्षक असेल पण त्याचा मूळ गाभा म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे, त्याची जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती जर सकारात्मक असेल, सर्वव्यापी असेल तर तो माणूस अधिक व्यापक होत जातो. म्हणून संकुचित व्हायचं की व्यापक व्हायचं हा जर विचार करायला लागला तर व्यापक होण्यात प्रत्येक व्यक्तीचं हित आहे. कारण तो स्वतःही त्यात सुखी होतो आणि इतरही त्याच्यातून सुखी होत जातात. म्हणून हा जो आपण आज व्यक्तिमत्वाचा भाग घेतला तेव्हा आता अनेक आपण ज्यावेळेला बाहेरची लोक पाहतो तर त्यांची व्यक्तिमत्व काहींची छान असतात, दिसतात, बोलतात, तेवढ्यापुरते सगळं चांगलं वाटतं.
पण एखाद्या दुसऱ्या कुठल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व अगदी त्याच्या उलट दिसतं. जो माणूस अगदी आपल्याला दाखवतो आपण हेल्पफुल आहे, मी असं आहे तसं करणारा असतो, तर तो मुळामध्ये तसा नसतो, पण दाखवण्यासाठी तो असतो. असा काही तर प्रकार तिथे घडत असतो आणि त्याचं अगदीच त्याच्या मूळ गाभ्याला कोणी जर टोचलं की त्याचा अहंकार जागृत झाला की मग त्याचं खरं व्यक्तिमत्व बाहेर पडतं. आता ह्या व्यक्तिमत्वाच्या अंगाने एक गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. पूर्वी पेशवाईमध्ये नाना फडणवीस म्हणून खूप हुशार व्यक्तिमत्व होतं असं सांगितलं जायचं. तर नाना फडणवीसांची परीक्षा बघायला एक व्यक्ती तिकडे गेली आणि ती व्यक्ती वेगवेगळ्या भाषा बोलू शकत होती, अनेक भाषा बोलत होती आणि इतक्या सहज बोलत होती की त्यांनी नाना फडणवीसांना हे सांगितलं, प्रश्न केला, तुम्ही माझी मातृभाषा कोणती ती ओळखून दाखवा. मी सगळ्या भाषा बोलतोय, त्यातली माझी मातृभाषा बरोबर ओळखली तर तुम्ही खरे हुशार आहात असं जे लोक म्हणतात त्याला मी हो म्हणेन. नाना फडणवीस चॅलेंज केलं, आजच्या काळात चॅलेंज केलं. नाना फडणवीस खरोखर हुशार होते. त्यामुळे चला आजच्या दिवशी बघू, आपण करू उद्या परवा उद्या वगैरे, आज तुम्ही माझ्या घरी जेवायला या. तर तो माणूस खुश होत जातो त्यांच्या घरी जेवायला. चांगलं जेवण वगैरे भरपेट म्हटल्यावर त्याला म्हटलं आता इथंच झोपा, रात्रभरी झाली होती, तुम्ही आता नंतर उद्या उठून जा. मग अगदी आचारात इथं केलं त्याचं, त्या व्यक्तीचं, नाना फडणवीसांनी. आणि तो गाढ झोपला. आता गाढ झोपला असताना रात्रीच्या 3-4 वाजता नाना उठले आणि कळशी घेतली पाण्याची भरलेली आणि तो झोपला त्याच्या अख्खा डोकं होती. तो झोपेतून ज्या भाषेत ओरडला, मग एका भाषेत तो ओरडला आणि नानाने सांगितलं, अरे ही तुझी मातृभाषा. कारण सहजपणे पहिल्यांदा एखादी घटना घडते आणि काहीतरी उत्स्फूर्तपणे जेव्हा घडतं त्या मातृभाषेतूनच माणूस बोलतो किंवा विचार करतो, लक्षात ठेवा. म्हणजे इथे सुद्धा व्यक्तिमत्वाचा जो भाग येतो तो मूळ जो गाभा आहे तो वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत, जरी दर्शनीच्या भागात जरी छान वाटतो हे वाटतं म्हटलं तरी मूळ जे आहे ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पटकन बाहेर येतं. आणि म्हणून ज्याचं मूळ गाभा आहे किंवा अंतरंगी व्यक्तिमत्व जर सुंदर असेल तर तो नेहमी सर्व जणांसाठी चांगलंच कार्य करायला लागतो. म्हणून सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्वाचा गाभा सुधारणं म्हणजे काय, आपणही सुखी व्हायचं आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करण्याची जी भावना आहे ती व्यक्तिमत्वाचा तो गाभा असला पाहिजे की आपणही सुखी आणि सर्व सुखी. असं काही नाही की मीच फक्त सुखी नाही, जे आपल्याबरोबर आहे ते आपल्याबरोबर सर्व सुखी झाले पाहिजेत. आणि म्हणून हे सुखी होण्यासाठी, आनंदाने जीवन जगण्यासाठी व्यापक दृष्टी असली पाहिजे. लक्षात घ्या, जितकी सर्व माणसाची दृष्टी संकुचित असते, स्वतःपुरती पाहण्याची दृष्टी असते, तिथे जाणीवपूर्वक आपल्याला व्यापक व्हायला पाहिजे. जाणीवपूर्वक सर्वांच्या हिताचा विचार आपल्याकडे असला पाहिजे. लक्षात घ्या, हिताचा विचार असला. कधी बऱ्याच वेळा तो हिताचा विचार, सर्वांचा विचार असतो आपला, पण तो त्यांच्या हिताचाच असतो असं नसतं. पण जेव्हा आपण सर्वांच्या हिताचा विचार करतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व हे व्यापक झालेलं असतं. सर्व सुखी व्हावेत, काही जग सुखी व्हावं असं जीवनविद्येचा उद्घोष असायचा की जग सुखी व्हावे, हे विश्व म्हणजे सर्वांपेक्षा म्हणजे आदेश आमचा सगळ्यापेक्षा सुखी व्हावा, तर तो सर्वार्थाने पुढे पुढे जाऊन प्रगती व्हावी असं जे जीवनविद्येचं जे गाणं आहे तिथे दृष्टी व्यापक कशी व्हायची त्याचं ते मार्गदर्शन आहे. लक्षात ठेवा. म्हणून सर्व सुखी व्हावे, सर्वांना आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी जितका आनंदाने जीवन जगायचा विचार कराल तितकं आपल्या जीवनामध्ये आपण अधिक आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी मनाला स्थैर्याची गरज असते. जर स्थिर मन असेल तर मन विकसित होतं, जर अस्थिर मन असेल तर ते मन कधीच विकसित होत नाही, ते कुठेतरी गोंधळ घालत असतं. अस्थिर मन हे गोंधळ घालतं. म्हणून मनाला स्थिर करता आलं पाहिजे. आता हे मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला आपल्यावरच चांगल्या विचारांचे संस्कार
आणि सत्कर्माचे संस्कार, सत्कर्माचा विचार हा सतत असला पाहिजे. सत्कर्म आपल्याकडे आला आपण अस्थिर होत नाही. दुष्कर्म जेव्हा एखादा माणूस करतो त्याचं मन अस्थिर व्हायला लागतं. आणि म्हणून स्थिर मन हा सुखाचा सागर आणि अस्थिर मन हा दुःखाचं आगर, असा जो पैमावलीचा सिद्धांत आहे. त्याचं कारण हेच आहे की स्थिर मन कधी असेल, सर्वांचा विचार जो जी व्यक्ती करते त्याचं मन स्थिर असतं. स्वतःपुरती माणूस जेव्हा जीवन जगतो त्याचं मन अस्थिर असतं, लक्षात ठेवा. कारण त्याला छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला हे मिळालं की हे मिळालं नाही, ते जास्त त्याचा जेव्हा विचार येत असतो तेव्हा तो अधिक अधिक संकुचित होतो आणि संकुचितपणातून माणूस अस्थिर होतो. पण स्थिर मन असलं पाहिजे. आणि स्थिर मन होण्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची गरज आहे. चांगले विचार हे चांगल्या ग्रंथातून, म्हणून चांगले ग्रंथ वाचण्याची गरज आहे. चांगले विचार हे सत्संगातून मिळतात, काही सद्गुरूसारख्या महान व्यक्तींचं मार्गदर्शन मिळतं. त्या विचार चांगले कसे करायचे, की चांगले विचार आपण कोणते केले पाहिजे याचं ते मार्गदर्शन देतात. आणि त्याच्यातून त्याची जर धारणा आपल्याकडे आली की प्रत्येक वेळेस चांगला विचार करू आणि चांगल्या विचारातून सत्कर्म करू, तर आपला हा व्यक्तिमत्व विकसित होईल. लक्षात ठेवा. आपलं व्यक्तिमत्व विकसित असलं पाहिजे. दर्शनी भाग हा टेम्पररी असतो आणि अंतरंगी भाग हा परमनंट असतो. म्हणजे मनामध्ये जे संस्कार आहेत ते बऱ्याच वेळा परमनंट असतात, ते जाता जात नाहीत. पण त्याच्यावरती नवीन जर संस्कार आपल्याला व्हायला हवे तर तिथे जाणीवपूर्वक तो अभ्यास प्रत्येकाला करावा लागतो. कारण ते अंतर्मनाला वळवणं तेवढं सोपं नसतं. अंतर्मन लगेच वळत नाही, लगेच परिणाम देतो असंही नाही. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन हे आनंदानेच जगायचं आहे हा सतत विचार करा. आपल्याला म्हणजे फक्त आपण आनंदाने जीवन जगायचं असं नाही, आपल्याबरोबर जेवढे सगळेजण असतील त्या सर्वांना आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. आणि सर्वांना आनंदाने जीवन जगताना आपला विचार, आपले उच्चार आणि आपले आचरण या 3 गोष्टींकडे आपलं सतत लक्ष असलं पाहिजे. कोणत्याही विचारातून आपल्यामुळे कोणी दुःखी होता कामा नयेत इथे माणसाने सावध राहिलं पाहिजे. आपले विचार, आपले उच्चार किंवा आपला आचरण, कर्म म्हणजे कर्मच असं असलं पाहिजे की ते सत्कर्म असलं पाहिजे. आणि सत्कर्म हे विकसित मनाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. अस्थिर मन किंवा संकुचित मन हे सर्वांचा विचार करत नाही, ते स्वतःपुरतीच पाहतं. आणि म्हणून नुसतं स्वतःपुरती पाहायचं सोडून द्यायचं असतं. आणि आपल्याबरोबर सर्व आहे त्यांचा विचार आपण समजून घेता आला पाहिजे. म्हणून अशा वेळेला कधी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं, तर कधी आपल्याला त्याचा कधीतरी विरोधही करावा लागतो. नेहमीच तसं केलं पाहिजे असं नाही, पण परिस्थितीनुसार आपल्याला ह्या सर्व गोष्टी करत असल्या तर त्याचा सगळा परिणाम काय असला पाहिजे, आपण साऱ्या आनंदाने जगूया असा जो बोध आहे तो तिथे प्रकट झाला पाहिजे. की जितकं आपण विचार आचरणातून जे संबंध लोकांशी जोडत असतो त्या संबंधातूनच माणसांचे संबंध चांगले किंवा वाईट होत असतात. जर एखाद्याचं दुष्कर्मच होत असेल तर समोरची व्यक्ती त्या माणसापासून आपला संबंध दूर करते, संबंध जोडत नाही, त्यांचे चांगले संबंध राहत नाहीत, हा बोध आहे. पण जिथे आपण एकमेकांना मदत करतोय, आपल्याला माहिती आहे ही व्यक्ती आपल्याला अगदी हाक मारली की येईल, तर त्या अंगाने आपण त्या व्यक्तीचा ज्या विचार करायला लागतो, त्या व्यक्तीचं भलं व्हावं वाटतं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपलं मन व्यापक होतं. व्यापक, लक्षात व्यापकता महत्त्वाची. संकुचितपणा हा खरा दुःखाकडे वळवणारा प्रवाह आहे. इथे आपल्याला व्यापकतेने सर्व लोकांशी चांगले संबंध जोडले पाहिजेत. आणि या चांगल्या संबंधात जोडण्यातून आनंद आहे. जिथे बघा आपले संबंध दूर असतात एकमेकांशी, तर आपण बोलायला बघत नाही, त्याच्यावर लांब पळायला बघतो किंवा त्याच्या व्यक्तीवर आपल्याला रागच येतो. या सगळ्या गोष्टी काय होतात, तिथे विकार निर्माण होतात. कारण तिथे अहंकार असतो. व्यापकतेमध्ये निरंकार आहे आणि संकुचितपणामध्ये अहंकार आहे, लक्षात ठेवायचं. जिथे अहंकार तिथे दुःख आहेच. म्हणून जितका व्यापकतेचा बोध, व्यापकतेचा म्हणजे सर्वांचा विचार करण्याचा जो स्वभाव आहे
तो व्यापक स्वभाव असतो आणि ती व्यक्ती अनेक लोकांना जोडते आणि अनेक लोकांना सुखी करण्याचा कळत नकळत प्रयत्न करते. तर अशा व्यक्तीबद्दल आपल्याला नेहमी आदर असतो. आपण जेव्हा समाजात पाहतो काही व्यक्ती अशा पद्धतीने वागतात, त्यावेळेला आपणही असंच चांगलं वागलं पाहिजे हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. व्यापक व्हा आणि सुखी व्हा, हा महत्त्वाचा बोल लक्षात घ्या. संकुचित व्हाल तर दुःख तुमच्या पाठी लागेल. जितके व्यापक व्हाल तर सुख तुमची पाठ धरेल. आणि म्हणून इथे सुखी होण्याचा जो मंत्र आहे तो मन आपलं जितकं व्यापक होईल, मन आपलं जितकं विकसित होईल, तितकं सहजपणे आपण आनंदाने जगायला लागू. लक्षात ठेवा, सहज. चला आपण साऱ्या आनंद जगूया म्हणजे काय जबरदस्तीने जगूया नाही. सहजपणे आपल्याला चांगले ज्या गोष्टी आपल्या वाटायला येतात त्याचा आपण आनंद घ्यायला लागतो. जी परिस्थिती येते त्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जितके स्थिर होतो तितके आपण शांत होतो. आणि म्हणून त्या पद्धतीने जीवन जगण्याची कला प्रत्येकाला समजून घ्यावी लागेल, कारण ती समजल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःचं निरीक्षण परीक्षण करणं हा सुखी जीवनाचा परत दुसरा मूलमंत्र आहे. कारण आपलं निरीक्षण परीक्षण म्हणजे आपलं विचार कसे, आपण कसे विचार करतो सर्वांबद्दल, आपण कसे बोलतो सर्वांबद्दल, सर्वांशी हे कसं आचरण करतो, की जे हे विचाराच्या जे आजूबाजूच्या लोकांना सुख देत असतील, आनंद देत असतील, तर ते विचाराच्या चांगले ते शुभ. आणि जे विचाराच्या अशुभ असतील तर त्याच्यातून सर्वांचे आपले संबंध अगदी कठीण होतात म्हणा, त्याच्यामध्ये संबंध उरत नाही. आणि म्हणून सुखी व्हायचं आहे तर कर्म सुधारलं पाहिजे. कर्म सुधारायला हवं तर आचरण सुधारायला हवं. आचरण सुधारायला हवं तर उच्चार सुधारायला हवे. आणि उच्चार सुधारायला हवे तर विचार सुधारायला हवे. म्हणून सगळ्याचा मूळ काय? विचार. म्हणजे जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार, असं जे सगळे सिद्धांत आहेत. तर तो बोध आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि सर्वांनी मिळून आपण आनंदाने जगलं पाहिजे. फक्त मी माझ्यापुरती पाहीन असा जो बोध असतो त्या बोधापासून आपल्याला मुक्त व्हायला आणि त्या मुक्ततेतच आपल्याला सुखाने जीवन जगता येतं. आणि सर्वांना हे असंच सुखाने जीवन जगता येऊ असे सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.